मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव MIDC हद्दीतील जनरल मोटर्स कामगारांच्या आंदोलनाचा 68वा दिवस आहे. 7 डिसेंबर 2023ला महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झालेले. अद्यापही या कामगारांच्या प्रश्नावर कुणी आवाज उठवलेला नाही आहे आणि कामगार 68 दिवस होऊनही या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषणाला आहेत. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? माझे नाव पूनम बेलवळे. तर मला सरकारला एवढंच सांगायचं की गेले 68 दिवस झाले आम्ही इथं उपोषणासाठी बसलेलो आहोत, तरी सरकारने अजून काहीही आम्हाला निर्णय दिलेला नाही. तर सरकारने लवकरात लवकर आम्हाला निर्णय देऊन आमचं विस्कळीत झालेलं जीवन पुन्हा नव्याने सुरुवात करावी एवढंच मी सांगू इच्छिते. या ठिकाणी कामगाराची आई आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? माझं नाव आयशा सय्यद आहे. आज 3 वर्ष झाली पगार नाही, काय नाही. फक्त आता जीव द्यायचंच तेवढं बाकी उरलं आहे. काय करावं काय कळना. कसं जगावं का जगतोय पण मेल्यासारखं जगतोय आम्ही. असं करू नका मायबाप. हात जोडून विनंती आहे, आमचा लवकरात लवकर निर्णय घ्या आणि आमच्यावर उपकार करा. जॉब गेल्यामुळं घर घेतलं होतं, ते घर पण गेलं. बहिणीच्या लग्नासाठी मुलानं कर्ज काढलं, ते पण कर्ज डोक्यावर बसलं. कशाने फेडायचं आणि कसं जगायचं काहीच आम्हाला कळेना. काय करावं आम्ही तुम्हीच सांगा. डोळे उघडा आणि आमच्यावर एवढी दया करा आणि आमचा प्रश्न एवढा सोडवा एवढंच सरकारला विनंती आहे. एवढंच बोलते. काय नाव तुमचं आणि काय सांगा? माझं नाव सपना सचित पाटील. सरकारला एवढीच विनंती करते की आम्ही 2 महिन्याच्या वरती दिवस उलटले तरी सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आहे. तर आमच्याकडे लक्ष द्यावं, आमचा परिश्रम सोडवावा. आम्ही लहान लहान मुलं घेऊन इथं एवढे दिवस झाले बसलेलो आहोत. इथं प्रत्येक महिला रडत आहे. कुठेतरी प्रत्येक महिलेच्या डोळ्यामध्ये परिवाराची ती व्यथा सांगत आहे, तिच्या कुटुंबातली. आम्ही कसं संघर्ष करून जीवन जगत आहोत 3 वर्ष झाले, हे सरकारला काच कळत नाही. सरकारने लवकरात लवकर आमचा प्रश्न सोडवावा. आमच्या कामगार बांधवांना लवकरात लवकर जॉब द्यावा ही विनंती. काय नाव आणि काय सांगा? माझं नाव श्रावणी शेलार. आज 68वा दिवस उजाडला आहे तरी अजून सरकारला जागा आली नाही आहे. अजून किती दिवस आम्ही सहन करायचं? आता हिवाळी अधिवेशन चालू झालं आहे. त्याच्यामध्ये आमचे आमदार अण्णासाहेब आमची व्यथा आमचे प्रश्न मांडतीलच, पण जे खासदार आहे श्रीरंग आप्पा बारणे आणि माजी मंत्री बाळासाहेब बेगडे यांनी पण आमची व्यथा सरकारपुढे मांडावी, हिवाळी अधिवेशनामध्ये मांडावी ही कळकळीची विनंती करते. अक्षरशः 3 पिढ्या इथं बसलेल्या आहेत. 3 पिढ्या जे आई वडील आहेत त्यांनी आपल्या मुलांना लहानाचं मोठं केलं. त्यांना असं वाटत होतं की आपला मुलगा मोठा झाल्यानंतर कमीत कमी आम्ही जे हालाकीचे दिवस काढले, आपला मुलगा तरी आपल्या आयुष्य सुधरवेल आणि चांगलं जीवन जगता येईल आपल्याला. पण अक्षरशः त्या मुलाची नोकरी गेल्यामुळं आई वडीलही रस्त्यावर बसलेत. मुलंही लहानाची मोठी करता येत नाही, त्यांना चांगल्या शाळेमध्ये घालता येत नाही, त्यांनाही रस्त्यावर आणून ठेवलं. आणि शिवाय तो स्वतः मुलगाही जो कामगार आहे तोही रस्त्यावर बसला. अक्षरशः किती दिवस हे सहन करायचं? आता तरी जाग येऊ द्या. आम्ही सरकार जे निर्माण करते ते जनतेच्या कल्याणासाठी करते, पण असं काहीच होत नाहीये. जे आपले कामगार मंत्री आहे ते तर कामगार मंत्री नाहीच आहे, ते कंपनीचे मंत्री झालेत. त्यांना मी विनंती करते की आमच्या कामगारांकडे लक्ष द्या. तुम्ही जे पैशाचं पाकिट घेतले, जे कंपनीकडून तुम्ही पैशाचं पाकिट घेतले ते तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाहीये. पण जे कामगार आहेत, त्यांच्या आई वडील आहेत, त्यांच्या बायका आहेत, त्यांची मुलं बाळे, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला तुमच्या कायम सोबत राहणार आहे. त्यामुळं कृपया आत्ता तरी आमच्याकडे लक्ष द्या आणि आमचा प्रश्न सोडवावा. काय नाव तुमचं काय सांगा? माझं नाव अश्विनी अशोक शिंदे. आज 68 दिवस झाले तरी पण आम्ही आज इथेच आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी जे हॉस्पिटल उभारलं आहे, त्यांनी त्यांच्या वडिलांचं स्वप्नासाठी जे हॉस्पिटल उभारले, पण आमच्या मुलांचं भविष्य आज धोक्यात आहे, ते पण एक कामगार मंत्र्यांमुळे. आज आम्ही त्यांना कसं शिकवायचं आणि त्यांचं भविष्य कसं घडवायचं? आज आमच्या आईवडिलांना सुद्धा हे आम्हाला प्रश्न, त्यांनाही आमचं भविष्य धोक्यात दिसत आहे. त्यांच्या डोळ्यातले अश्रू आम्हाला बघवत नाही आहेत. आणि कामगार मंत्र्यांनी जे आमच्यासाठी केलं आहे
त्यांना तर बेकायदेशीररित्या आमच्यावरती अन्याय करतच आहेत. सांगलीमध्ये जे घडलं ते पण बेकायदेशीररित्या, आणि वरतून ते बोलतात की तुम्ही बोंबलतात आहे, कामगार बोंबलत आहेत. त्यांनी जे चुकीचे शब्दाचे प्रयोग केलेले आहेत, हे कामगार मंत्री या मंत्रिपदावर असताना त्यांना अजिबात शोभत नाही आहे. आणि काल मलिकांबाबत जे मुख्यमंत्र्यांनी लेटर दिलं ते तुम्ही ब्रेकिंग न्यूज म्हणून सारखं डिस्प्ले करत होते न्यूजमध्ये. तुम्हाला आमचा 68 दिवसाचा स्ट्रगल आणि 3 वर्षापूर्वीचा स्ट्रगल दिसला नाही आहे का? ब्रेकिंग न्यूज. अरे त्यांनी घोटाळा केलेला आहे, त्यांच्यासाठी तुम्ही ब्रेकिंग न्यूज करताय. आमच्यावरती किती अन्याय झालाय हे तुम्हाला सत्याची बाजू दिसत नाही, ती ब्रेकिंग न्यूज म्हणून तुम्हाला मांडता येत नाही आहे का? आज आमची मुलं रस्त्यावरती, आमच्या आईवडिलांचं म्हातारपण धोक्यात आलेलं आहे, ते तुम्हाला दिसत नाही आहे मंत्र्यांना. आणि आज अधिवेशनामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही मंत्री लोक हे गोरगरिबांच्या जे टॅक्स भरतो आम्ही त्याच्यावरती चहापान खानपान तुमचा जो खर्च असतो अधिवेशनाचा तो चालतो, आणि तरी तुम्ही मंत्री आम्हाला भिकारी म्हणून संबोधता, हे कितीपत चुकीचं आहे. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अधिवेशनात आमच्या गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही तुम्हाला बसवलेलं आहे, तर तिथं तुमचं कोण पदावर बसणार, कोण कुणाच्या बाजूनी बसणार एवढंच तुम्ही मांडता. बाकी तुम्हाला काही प्रश्न दिसत नाही. आमचा प्रश्न तुम्ही अधिवेशनात बोला. आणि आम्हाला जो आश्वासनाचा पाऊस झालेला आहे आमच्यावरती, कित्येक नेते कित्येक आमदार येऊन गेले, ते अधिवेशनात काय बोलणार आहे आमच्या बाजूनी हे महत्त्वाचं आहे. आम्ही आज खूप आशेने डोळे लावून बसलो आहे त्यांच्याकडे की ते आमचा मुद्दा कुठल्या लेवलला तिथे मांडणार आहे. ते जर तिथे आम्हाला आमची बाजू त्यांनी जर नीट मांडली नाही आणि आम्हाला सकारात्मक निर्णय आमचा भेटला नाही, तर आमचं आंदोलन अधिक तीव्र पद्धतीने त्यांना बघायला भेटेल आणि हे सरकारला खूप जड जाणार आहे. याची त्यांनी दखल घ्यावी. त्यांना म्हणा आम्ही बांगड्या पाठवतोय. आम्ही काय बांगड्या घातलेल्या नाही, आम्ही बांगड्या घातल्या, आम्ही तिथपर्यंत येऊ शकत नाही, पण तुम्ही बांगड्या घातलेल्या नाहीयेत एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्ही ज्या प्रकारे आमच्यावरती अन्याय करत आहात, आमच्यावरती जो दबाव आणत आहेत, आम्ही उपोषण मागे घेणार नाही हे जेवढं ठामपणे काळ्या दगडावरची रेष आहे एवढं तुम्ही नक्की लक्षात ठेवावे. आणि कामगार मंत्री जेवढं तुम्ही आम्हाला लेट देणार आहे आणि जेवढं तुम्ही आमच्यावरती अन्याय करणार आहात ना, तेवढं तुम्हाला महागात पडणार आहे. तुम्ही राजीनामा द्यायची तयारी ठेवा. काय नाव तुमचं आणि काय? माझं नाव तेजश्री विक्रम पवार. आज 68वा दिवस आला तरी आम्ही आज इथं रस्त्यावर बसलोय, आमच्या मुलांना घेऊन रस्त्यावर बसलोय, तरी सरकारला जाग येत कशी नाही. हे सरकार खरंच झोपलेलं की झोपेचं सोंग घेतलेलं आहे हेच समजत नाही आहे. त्या सरकारला उपमुख्यमंत्री दोन्ही असो, मुख्यमंत्री असो, त्या सरकारांना मोठे मोठे उद्घाटन करायला वेळ आहे, पण आमच्याकडं आज भेटसुद्धा घ्यायला वेळ नाही आहे. त्या सरकारांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि कामगार मंत्री जे कामगार मंत्री आहेत त्यांना कामगार मंत्री नसून ते कंपनी मंत्री आहेत, आणि ते कंपनी मंत्री इथं आम्हाला भेटायला सुद्धा येत नाहीत, कामगारांची व्यथासुद्धा जाणून घेत नाहीत. आणि आमचे कामगार त्यांना भेटायला जातात तर त्यांना ते भिकारी बोलतात. तर भिकारी कोण आहे हे आज समजून येतं. त्यांना काय अधिकार, कोणी दिला अधिकार भिकारी बोलण्याचा? आज एवढीच मागणी करतो आम्ही. जर त्यांनी जर लवकरात लवकर आम्हाला जर न्याय दिला नाही, निर्णय दिला नाही, तर ह्या आमच्या महिलांतर्फे आमचे कामगार बंधू आहे त्यांच्यातर्फे आम्ही एवढंच सांगतो की आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतो आणि हे आंदोलन असंच आम्ही चालू ठेवणार. आणि त्यांनी जर लवकरात लवकर आम्हाला न्याय निर्णय दिला नाही तर आम्ही हे आंदोलन तीव्र करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार, आम्ही ते करणार. आणि मुख्यमंत्र्यांना पण आमच्या एकच मागणं आहे आमचं की आमच्याकडे लक्ष द्या. आम्हाला आमच्या मुलं बाळं इथं रस्त्यावर घेऊन बसावं लागतात. आज हे प्रदूषण आहे त्याच्यामुळं आजारपण, दवाखान्याचा खर्च किंवा घरात आम्ही जे काटकसर आज करतोय त्यांच्याकडे आमचं लक्ष नाही आहे, सरकारांचं आमच्याकडे लक्ष नाही आहे. आम्ही जी काटकसर करतोय ना ती आम्हाला माहिती आहे. आम्ही 3 वर्ष झालं आज घर कसं चालवतोय कसं नाही, घराचे हप्ते आहेत, घरावर जप्ते आले. आज खरोखर कामगार इथं आज रस्त्यावर उतरलाय, पण आम्हाला जर थोडे दिवसांनी अजून तरी निर्णय लवकरात लवकर सरकारने घेतला नाही तर आम्हाला आज रस्त्यावर उतरायची, खरंच रस्त्यावर यायची वेळ लागेल. त्यामुळं सरकारनं एकच विनंती आहे, लवकरात लवकर न्याय द्यावा आणि आमची व्यथा त्यांनी समजून घ्यावी. काय नाव तुमचं आणि काय? माझं नाव पूजा बाळू माळी आहे. आज आम्ही 68 दिवस झालं इथं रस्त्यावर बसलो आहे. आमच्या लेकरांना मुलाबाळांना घेऊन बसलो आहे. सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा. तर कामगारांच्या
ज्या 3 वर्षापासून जे आर्थिक संघर्ष आहे, या आर्थिक संघर्षामधनं आज 68 दिवस या ठिकाणी कामगार उपोषणाला बसलेले आहेत. तर कामगाराकडनं जाणून घेऊ, काय नाव आणि काय सांगा. नमस्कार, मी भगवान सुतार. तर 3 वर्षापासून आमचे काम बंद झाले. तर त्यापासून आम्हाला एवढे प्रॉब्लेम येतात की घरी आता वडील आई हे आजारी असतात. तर त्यांचा महिन्याचा खर्च 3 ते 4 हजार रुपये आहे. प्लस इतर मुलांचं पण दुखणं वगैरे येतं महिन्याला वगैरे असतं, तर त्यांना पण पैसे वगैरे लागतात. त्याच्यानंतर आता माझं पण आता काम मी आता सध्या कुठं ह्या निकालावरती अवलंबून आहे. सध्या 10-12 हजार रुपये कुठेही काम त्याच्यावरती कुठं भेटत नाही. त्यामुळं कामाची सुद्धा जास्त असं इच्छा नाही आणि त्यामुळं आता 3 वर्ष झालेत. आता कंपनीनं म्हणजे आमचा जो मुद्दा आहे तो स्पष्ट असं ॲग्रीमेंटमध्ये झालेला आहे की तुम्ही म्हणजे कंपनी बंद मुद्दा स्पष्ट लिहिलेला आहे की जर दुसरी कंपनीत जर हस्तांतर झाले तर आहे असे कामगार सगळे सेवासाठी घेतले जाण, असं एवढं. तुम्ही काय नाव काय सांगा. नमस्कार, मी अमित जेदे. तुमच्या मार्फत मी राज्य सरकार आणि कंपनी व्यवस्थापन या दोघांचा जाहीर तीव्र निषेध करतो. कारण या सर्व परिस्थितीला आहे ना, राज्य सरकार आणि आमचे कंपनी व्यवस्थापन हे दोघंही जबाबदार आहेत आणि त्यात केंद्र सरकारनं याकडे कानाडोळा केलेला आहे. त्यामुळे या तिघांचा जाहीर निषेध करतो. या परिस्थितीला आणि पूर्ण आता 3 वर्षाच्या कार्यकाळात आम्ही एवढ्या हालापेष्टा सहन केलेल्या आहेत की म्हणजे आता बोलायचं म्हणजे त्याला हे होते. कारण लहान पोरांना आता ॲडमिशन म्हटलं तरी पैसा लागतो किंवा कुठं क्लासेसला सोडा, स्कूल बस, ह्याचा त्याचा सगळ्याचा लोड कामगारांवर आहे. पण 1 रुपयाचं इन्कम नाही. या परिस्थितीत कामगारांनी करायचं आणि जगायचं कसं. तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांना माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आम्हा कामगारांना न्याय द्यावा. काय नाव काय सांगा. नमस्कार, माझं नाव सचिन पाटील आहे. आम्हाला साखळी उपोषणाला 68 दिवस झाले इथं बसलेलो आहे लहान मुलाबाळांसमोर. तर सरकार अद्यापही कुठे आमच्याकडे लक्ष देत नाही. आम्हाला बँकांचे नोटीस वगैरे आलेले आहे. आमचं 50% पेमेंटची ऑर्डर असूनसुद्धा कोर्टाची आम्हाला अद्यापही पेमेंट मिळालं नाही. 3 वर्षापासून आम्हाला पगार नाही. मला बँकाची नोटीस वगैरे आलेली आहे. घर जप्तीसाठी ऑलरेडी आम्हाला सील करण्यात आली घरं वगैरे, तरी पण सरकार अजूनही याकडे लक्ष देत नाही आहे. आणि जनरल मोटर्स कंपनी ही कार तयार करणारी कंपनी होती आणि येणारी कंपनी ही कार तयार करणार. आता आम्हाला ट्रान्सफर करायला यांना काही प्रॉब्लेम नाही. तरी सरकारला एक विनंती आहे की आम्हाला आहे तसं सेवा शर्तीसह हुंडाई मोटरमध्ये ट्रान्सफर करावं. आणि 2 दिवस झाले अधिवेशन चालू आहे. अधिवेशनामध्ये आमचा कुठलाही मुद्दा वगैरे झालेला नाही. तरी सरकारला आम्हाला ही विनंती लवकर आमचं मिटवा, नाहीतर येणाऱ्या 24ला आगामी निवडणुकामध्ये त्यांची लायकी दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. काय नाव काय सांगा. माझं नाव अनिल सबसगी. मी गेल्या 10 वर्ष जनरल मोटरमध्ये काम करत होतो आणि आता आपला 68वा दिवस साखळी उपोषणाचा आहे. तर इकडं सरकारचं काहीच लक्ष नाही आहे. तर सरकारला एकच विनंती आहे की आमचं जॉब आणि हिंदाईमध्ये ट्रान्सफर करा आणि लवकरात लवकर जॉब मिळवून द्या. आणि आमचे घरा हप्ते थांबले आहेत आणि 3 वर्ष झालं पगार नाही आहे, काहीच नाही. लवकर मिटवा, एवढंच म्हणून. काय नाव तुमचं आणि काय सांगा. नमस्ते, माझं नाव सद्दाम सय्यद. गेली 12-13 वर्ष झाले मी जनरल मोटर्स कंपनी आहे त्या काम केलेलं आहे. आणि आज अचानक काय झालं की 3 वर्ष झाले आम्हाला पगार नाही, काय नाही. कोर्टाने 50% पगाराची ऑर्डर दिलेली आहे. आणि मध्यंतरी आपलं महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर यांनी खाडे साहेबांनी कोणत्या अनुषंगानं क्लोजर नोटीस अप्रूव्हल करून दिलं हेच आम्हाला कळत नाही. कामगारांचा विचार न करता, कामगारांची बाजू ऐकून न घेता किंवा संघटनेला कोणतीही बाजू ऐकून न घेता त्यांनी क्लोजर देऊन टाकला. आज माझ्यासोबत बसलेले माझे कामगार बंधू कुठल्या अपेष्टातनं जात आहेत किंवा शाळेची भरायची फी नाही, वडिलांच्या दवाखान्याला, आईच्या दवाखान्याला पैसे नाहीत. आज अक्षरशः कामगार बंधूंवर अशी वेळ आलेली आहे की आईवडिलांना आपण सांभाळायचं असतं, पण आज आईवडील आम्हाला पोसत आहेत, अशी वेळ आलेली आहे कामगार बंधूंवर. आणि सरकार याच्याकडं जाणून बुजून कानाडोळा करत आहे.
असं झालेलं आहे. आणि खाडेसाहेबांना कुठनं दुर्बुद्धी सुचली आणि क्लोजर आणि कामगारांचा विचार न करता सगळी यांनी प्रक्रिया केलेली आहे. फक्त कामगारांना कसं घरी लावायचं हे त्यांनी मांडलेलं आहे. परमनंट कामगार कसे घरी घालवायचे आणि कंत्राटी कामगार कसे भरायचे हाच त्यांचा एक मूळ उद्देश आहे. बाकी याच्यात काही उद्देश नाही. आणि जेवढे सुद्धा यांनी आत्तापर्यंत क्लोजर दिले काय बरेच काय केलं हे सगळं ह्यांनी चुकीच्या पद्धतीने केलं. संविधानाला डावलून केलेलं आहे. कोर्ट आमच्या बाजूने होतं. 2 वर्ष आमच्या बाजूने लढा आमचा चाललेला होता. पण खाडेसाहेबांनीच असा मध्ये येऊन कुठले त्यांनी ते 400 पानाचं नोटीस होतं असं एका तासात वाचून कसला निर्णय दिला हेच आम्हाला कळणं झालं. तरी आमचा निर्णय लवकरात लवकर मिटवावा एवढीच आमची सरकारला विनंती. तुम्हाला किती पगार भेटत होता अगोदर, म्हणजे कंपनी बंद केली त्यावेळेस किती पगार भेटत होता? 50,000 पगार भेटत होता. त्यानंतर थोडे कंपनीने आम्हाला घरी बसवलं. असं सांगितलं गेलं की तुम्हाला घरी बसून आम्ही पगार देऊ. कोरोनाचं कारण वगैरे त्यांनी सांगितलं की कोरोनामध्ये आम्ही तुम्हाला बोलवू शकत नाही. नंतर हळूहळू थोडे कमी पगार द्यायला लागले. कधी 30,000 कधी 25,000 असे 2-3 महिनेच त्यांनी दिले. नंतर पगार त्यांनी बंद करून टाकला. ते आज तागायत कुठला पगार त्यांनी दिलेला नाही. कोर्टाची ऑर्डर असूनसुद्धा त्यांनी 50% पगार दिलेला नाही. जनरल मोटर आणि हुंडई कंपनी जर कामगारांना 2020च्या दरम्यान जर त्यांना 50,000 45,000 पगार भेटत असेल तर त्यांचे प्रश्न पण तितके वाढलेले होते. घराचा हप्ता आहे, वैद्यकीय आहे, मुलाचं शिक्षण आहे, दैनंदिन जगण्याचा खर्च आहे. हा खर्च त्यांचा 50-45,000 रुपयामधनं होत होता. पण अचानक कंपनी बंद झाल्यानंतर त्यांना 10 ते 12,000 रुपयाची नोकरी, तेही 8 ते 12 तास काम केल्यानंतर त्यांना भेटते. त्यामुळं त्यांचे प्रश्न अधिक वाढलेले आहेत आणि इन्कम कमी झालेलं आहे. त्यामुळं कामगारांचं जगणं हे रोजचं मरणं झालेलं आहे. आणि जर जनरल मोटरसारखी जर यशस्वी परंपरा सरकारला जर राबवता आली तर महाराष्ट्रातला सर्वच कामगार हा कंत्राटी होईल आणि परमनंट कामगार राहणार नाही. आणि कंत्राटी कामगारांचं आयुष्य म्हणजे एक जिवंत असून मृत व्यक्तिगत त्यांचं जीवन होणार आहे. त्यामुळं सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये या कामगारांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न म्हणजे त्यांच्या हाताला रोजगार पाहिजे. या रोजगारासाठी त्यांनी पुढाकार घेऊन जे येणाऱ्या हुंडाई कंपनीमध्ये यांना रोजगार द्यावा ही अशी मागणी आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद. कामगार एकजुटीचा विजय हो. कामगार एकजुटीचा विजय हो. हम सब एक है. हम सब एक है. जीतेंगे जीतेंगे जीतेंगे.